तेल्हारा तालुक्यातील पाणंद रस्त्याची दुर्दशा, शेतीच्या पेरण्या होणार कशा? शासनाने पाणंद रस्त्याच्या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिली आहे. असे असताना स्थानिक पातळीवरील मात्र कोणत्याही प्रकारची समाधानकारक कामे होताना दिसून येत नाही. अख्खा उन्हाळा गेला परंतु पाणंद रस्ते मात्र जैसे तेच्या स्थितीत दिसून येतात. तेल्हारा तालुक्यातील अनेक शिवदांड असे आहेत की नकाशामध्ये 30 फूट दर्शवले आहेत. प्रत्यक्षात मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून हे रस्ते एवढे अरुंद केले की त्या रस्त्यांनी एकेरी वाहनेही जाणे शक्य नाही. तसेच तालुक्यातील काही रस्ते जसे उबारखेड भांबेरी दहिगाव, दहिगाव खापरखेड हे रस्ते तर गिनीज बुकात नोंद घ्यावी अशा स्थितीत आहे. काही शिवदांडबाबत शेतकऱ्यांनी शासनाच्या पायऱ्या झिजवल्या तरी सुद्धा त्या रस्त्याची कामे पूर्ण झाली नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर किस्त काढी पेरणी फवारणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी सुद्धा होऊ शकतो. सध्या पाऊस पुरा झाल्यामुळे व पेरणीची वेळ झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याला शेतीची चिंता लागली आहे. कोणी पीक कर्ज घेऊन तर कोणी उसनवारी करून बी बियाणे खरेदी करताना या महागाईच्या काळात शेती करणेच मुळात कठीण झाले आहे. आणि महागाई त्यातही शेतमालाला भाव नाही. असे असतानाही शेतकरी आपल्या शेतात एक प्रकारे जुगारच लावतो. कारण शेत पेरल्यावर उगवेल की नाही, उगवेल ते निसर्गाच्या लहरीमुळे पीक घरात येईल की नाही ही चिंता त्याला भेडसावत असते. असे असतानाही तो आपल्या शेतात राबतो व पिकाला एखाद्या लेकरासारखं वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यात त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातीलच ही एक गंभीर समस्या आहे. अनेक ठिकाणी शासन निधी वापरला गेला मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. रस्त्याच्या नावावर लाखोंचा निधी घशात घातला. शासकीय पैशांचा दुरुपयोग झाल्याचा अनेक तक्रारी झाल्या परंतु याची चौकशी मात्र शून्य आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा वली कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाऊस पाण्याने व पेरणीचे दिवस आणि त्यात शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतात जाण्याकरिता रस्ताच नाही तर शेतीची पेरणी करावी कशी? पेरणी केली तर रात्री अपरात्री जनावरांपासून आपले पीक वाचवण्यासाठी जाण्यास येणाऱ्या बऱ्याच अडचणी आणि यात एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. एवढं रस्त्याचं गांभीर्य असून सुद्धा शासन स्तरावर कुठलीच दखल घेताना दिसून आलेली नाही. कृपया शासनास विनंती करण्यात येते की आपण जर वेळेत योग्य निर्णय घेऊन आम्हा शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून न दिल्यास आम्हाला सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्यास भाग पाडाल. आम्हाला नाइलाजास्व उपोषण करावे लागेल. पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.